नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राजमुद्रा अकॅडमी लातूरमध्ये आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत. चला जॉईन करा, लिंक शेअर करा. आजच्या लेक्चरमध्ये आपण चालू घडामोडीच्या ऐवजी एका मागच्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण पाहणार आहोत. ठीक आहे, तुम्हाला दिसत असेल बघा पुढं कंबाईन प्रिलिम 2018, कंबाईन प्रिलिम 2018 जो पण PSI साठी कंबाईन पेपर असतो तो ते पेपरमधलं विश्लेषण पाहणार आहोत. ठीक आहे, तर विश्लेषण कुठल्या विषयाचं पाहणार आहोत तर त्यामध्ये फक्त इकॉनॉमिक्स ह्या विषयाचे 15 प्रश्न आहेत सरासरी. त्या 15 प्रश्नांचं विश्लेषण आपण आजच्या लेक्चरला पाहणार आहोत. विद्यार्थ्यांची डिमांड होती, मागणी होती की सर एक व्हिडिओ मागच्या प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन पेपरवर करा. यापूर्वी आपण राज्यसेवा पूर्व 2019 या पेपरचं विश्लेषण केलं आहे. आज मी 2018च्या पेपरचं विश्लेषण करतोय. ह्या पुढच्या काही सिरीजमध्ये तुम्हाला 2019 कंबाईन, 2017ची कंबाईन आणि त्याच्या अगोदरचे काही पेपर ह्याचं विश्लेषण 100% मिळेल. बाकी इतर विषयाचं विश्लेषण जे असेल ते त्या विषयाचे शिक्षक तुम्हाला उपलब्ध करून देतील. सो उदाहरणार्थ इतिहास असेल तर प्राध्यापक महेश मोरे सर, भूगोल असेल तर विलास पवार सर. ठीक आहे, तसं प्रत्येक विषयाचं किंवा मग विज्ञानचं आहे माळी सर आहेत, हे सगळ्यांकडून तुम्हाला अशा प्रकारचे विश्लेषण उपलब्ध करून दिली जातील. आजच्या लेक्चरला मी फक्त कंबाईन प्रिलिम अर्थशास्त्राचे 15 जे प्रश्न आहेत त्याचं विश्लेषण सांगणार आहे. बरं ठीक आहे, लिंक शेअर करा, मित्रांना सांगा जॉईन व्हायला. आणि आपलं जे चालू घडामोडी असेल जे आपण रेग्युलर चालू केले, काल मी थोडंसं बाहेरगावी असल्यामुळं ते कंटिन्यू करू शकलो नाही. उद्यापासून चालू घडामोडीचं तुमचं रेग्युलर सिरीज चालू असेल. बरं ठीक आहे, उद्या 7 वाजता तुम्हाला चालू घडामोडीचा व्हिडिओ, पुढचं जे काही लेक्चर असेल त्याच्याविषयी व्हिडिओ मिळून जाईल. आपण त्यामध्ये शासकीय योजना याविषयी माहिती पाहतो. त्यामध्ये 3-4 योजना आपल्या झाल्यात, या अगोदर इंडेक्स झालेले आहेत. तर पुढचा जो काही भाग असेल आपण तो लगेच कंटिन्यू करणार आहेत. ठीक आहे, उद्यापासून तुम्हाला चालू घडामोडी असे व्हिडिओ लेक्चर पाहायला मिळतील. आज आपण फक्त याविषयी माहिती पाहणार आहोत. मित्रांनो, बघितलं असेल की तुम्हाला आज आपण बघा राजमुद्रातर्फे कंबाईनसाठी 10 पेपर आपण सुरू केले. 10 पेपर टेस्ट सिरीज चालू केली आपण. त्यातला आजचा पहिला पेपर होता, 20 सप्टेंबरचा पहिला पेपर झाला आहे. त्याची काठिण्य पातळी आणि पेपर खूप छान होता. त्याचं विश्लेषण तुम्हाला काही दिवसामध्ये लगेच मिळेल. आपण 2 पेपरचं एकत्र विश्लेषण करणार आहेत, तेही सब्जेक्ट वाईज. ठीक आहे, खूप छान पद्धतीने तुम्हाला माहिती मिळेल. त्यासाठी टेस्ट सिरीज जॉईन केलं नसेल तर नक्की जॉईन करून घ्या. चला आता आपण सुरुवात करू. बघा, तुम्हाला थोडंसं स्क्रीनशॉट घेतलेलं असल्यामुळे आयोगाच्या डायरेक्ट पेपरमधलं स्क्रीनशॉट घेतलं आहे. थोडं स्पष्ट दिसेल, फक्त बघा व्यवस्थित. मी सांगतोय इकडं बरं. ठीक आहे, पण पहिला प्रश्न खरं तर हा भूगोलामध्ये पण येतो आणि आपल्या अर्थशास्त्र या घटकाशी सुद्धा संबंधित असणारा प्रश्न आहे, म्हणून तो मी आजच्या विश्लेषणामध्ये घेतला आहे. प्रश्न बघा काय येतो. 2018च्या जनगणनेनुसार अनुसूचित जातीची लोकसंख्या महाराष्ट्रात डॅश डॅश जिल्ह्यात सर्वाधिक आढळते. ठीक आहे, अनुसूचित जातीची लोकसंख्या महाराष्ट्रात डॅश डॅश जिल्ह्यात सर्वाधिक आढळते. यामध्ये तुम्हाला 4 जिल्हे दिलेले आहेत बघा. त्यामध्ये नाशिक आहे, नाशिक, औरंगाबाद, पुणे आणि सोलापूर. यापैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये 2011च्या जनगणनेप्रमाणे अनुसूचित जातीची लोकसंख्या ही सगळ्यात जास्त आहे हे आपल्याला ओळखायचं आहे. ठीक आहे, बघा त्यातला एकच जिल्हा आपल्याला सांगायचं आहे मित्रांनो. क्रम वगैरे विचारलेला नाही, फक्त एक नॉर्मल 1 लाईनर प्रश्न आहे. बघा विश्लेषण. हा एक नकाशा आहे ज्याच्यामध्ये आपण अनुसूचित जाती 2011च्या अंतिम आकड्यानुसार घेतलेला आहे. ठीक आहे, 2011च्या अंतिम आकड्याप्रमाणे अनुसूचित जातीची लोकसंख्या आहे. इथे बघा खाली महाराष्ट्राची लोकसंख्या दिलेली आहे, ती अंतिम आकडे आहेत. तुम्हाला माहिती आहे की महाराष्ट्र लोकसंख्या किती, 1.23 असं जो म्हणतो आपण. ठीक आहे, तसे ते अंतिम आकडे थोडेसे जास्त आलेले असतात. इथं बघा मी ऑलरेडी माझ्या नोट्समधला घटक आहे, पुणे जिल्हा दिसतोय. पुणे मी इथं क्रमांक 1 लिहिला आहे. पुण्याचे अनुसूचित जातीचं प्रमाण बघा किती आहे, 1181 एवढं प्रमाण आहे, 1181. क्रमांक 2 कुठे दिसतोय बघा, क्रमांक 2 इथं वर आहे बघा, नागपूर. ठीक आहे, 868 एवढी लोकसंख्या आहे तिकडं. त्यानंतर परत क्रमांक 3 कुठे, सोलापूर आहे, 650 एवढी ती लोकसंख्या असेल अनुसूचित जातींची. त्यानंतर परत 4थ्या क्रमांकाला ठाणे आहे, ठाणे 643 आहे. आणि 5व्या क्रमांकाला नांदेड आहे, नांदेड म्हणजे तो 640 आहे. बघा पुणे क्रमांक 1ला पुणे हा 1 नंबर. त्यानंतर क्रमांक 2 कुठला आहे, नागपूर आहे. क्रमांक 3 कुठला आहे, क्रमांक 3 सोलापूर आहे. क्रमांक 4 ठाणे आहे आणि क्रमांक 5 नांदेड आहे. कधी कधी क्रम लावा असाही प्रश्न तुम्हाला विचारला जातो, तर त्याचं उत्तर काय असेल, पुणे हे त्याचं उत्तर असेल. पुणे. मागच्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 पुणे हे त्याचं उत्तर असेल, हे लक्षात असू द्या. ठीक आहे, चला पुढच्या प्रश्नात जाऊ आपण. बघा हा एक प्रश्न विचारलाय जो खूप सोपा आणि पंचवार्षिक योजनेवर आधारलेला प्रश्न आहे. कधी कधी असे 1 लाईनर प्रश्न आपल्याला विचारतात आणि याचे उत्तर आपसुकच खूप कमी सेकंदाच्या आत त्याची उत्तर येतात. चला कमेंट करा पटकन.
आलेत का कमेंट? बघा प्रश्न काय, भारताची पहिली पंचवार्षिक योजना, पुढे डॅश 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 दिलेला आहे. भारताची पहिली पंचवार्षिक योजना कोणत्या काळात सुरू केली गेली? वर्ष ओळखायचं आहे. 1950 ते 55, 1941 ते 46, 1951 ते 56 आणि 1961 ते 66. मला वाटतं यामध्ये कुणाचीच चूक होणार नाही, कारण त्याचा बऱ्यापैकी थोडा बहुत जर अभ्यास आहे. उत्तर 100% हमखास येते मित्रांनो. भारताची पहिली पंचवार्षिक योजना कधीची आहे? आला कमेंट. 1 एप्रिल 1951 ते 31 मार्च 1956 हा आपल्या योजनेचा पूर्ण कालावधी आहे. लक्षात घ्या. 1 एप्रिल 1951 ते 31 मार्च 1956 म्हणजेच 1951 ते 1956 हे त्याचं उत्तर असेल मित्रांनो. चला बघा, त्याचं विश्लेषण काय असणार आहे? यावेळेला आपण कोणतं प्रतिमान वापरले? प्रतिमान कोणतं वापरले सांगा बरं. चला पटकन कमेंट करा. प्राध्यापक हेरॉल्ड डोमार यांचं प्रतिमान वापरलं. ठीक आहे, हेरॉल्ड डोमार. त्यावेळेला भारताचा अपेक्षित ग्रोथ रेट, काय म्हणतात, एक्सपेक्टेड ग्रोथ रेट म्हणून आपण, अपेक्षित वृद्धी दर तो किती होता? तर तो साधारण 2.8% होता. 2.8%. काही पुस्तकामध्ये पॉईंटमध्ये थोडंसं व्हेरिएशन येतं. त्याचा ॲक्च्युअल ग्रोथ रेट जो आहे, ॲक्च्युअल ग्रोथ रेट तो 3.6% आहे. 3.6%. ठीक आहे. मग बघा, ज्या वृद्धी दराने लोकसंख्या आपल्याला साध्य करायची होती किंवा मग विकास साध्य करायचा होता, त्याच्यापेक्षा जास्त वेगवान पटीने उत्पादन वाढले. ठीक आहे, 6%नी ग्रोथ रेट आपण साध्य केलाय. म्हणजे ही योजना 100% यशस्वी झालेली योजना होती. ठीक आहे. त्यावेळेला भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे पंतप्रधान होते आणि गुलजारीलाल नंदा हे त्यावेळेला उपाध्यक्ष होते. त्यांच्या काळात ही योजना सुरू केली गेली. त्यावेळेला मुख्य भर कशावर दिलाय? काय म्हणून आपण त्याला मुख्य भर कशावर दिलाय? तर कृषी विकास या घटकावर दिला भर हा सगळ्यात जास्त आहे. त्यासोबतच नुसता घटक विचारला असेल, क्षेत्र विचारला असेल तर कृषी विकास लिहा, कारण कृषी आणि सिंचन यावर साधारणतः 31% खर्च केला गेला या योजना काळामध्ये. त्यानंतर जर तुम्हाला घटक विचारला असेल कोणत्या घटकावर खर्च जास्त केलाय, तर वाहतूक. ठीक आहे, वाहतूक व दळणवळण असा घटक लक्षात ठेवा. तुला क्षेत्र विचारलाय का घटक हे लक्षात घ्या. क्षेत्र विचारला असेल तर कृषी असेल आणि घटक विचारला असेल तर वाहतूक दळणवळण असेल. ठीक आहे. त्याच योजना काळामध्ये बऱ्याच इतर काही घटक सुरू केले गेले. जसं उदाहरणार्थ सेंद्रिय खत प्रकल्प आहे. ठीक आहे, सेंद्रिय खत प्रकल्प. भेल नावाचा उद्योग आहे. त्यानंतर आणखी परत काही आयोगाची स्थापना त्यावेळेला त्या दरम्यान केली गेली आहे. हातमाग बोर्डाची स्थापना आहे. खादी ग्रामोद्योग बोर्डाची स्थापना त्यावेळीच आहे. ठीक आहे. हे काही महत्त्वाची घडामोडी पंचवार्षिक योजना काळात घडून गेलेल्या आहेत. ठीक आहे, एवढे या योजनेविषयी लक्षात ठेवा. बघा, भारताच्या सगळ्या पंचवार्षिक योजना, भारताची पहिली पंचवार्षिक योजना, 1 मिनिट मी इरेज करून घेतोय, एकच मिनिट. चल बघा, भारताची पहिली योजना आता बघितली आपण 1951 ते 1956. ठीक आहे, पहिली योजना. दुसरी कधीची हो? 1956 ते 1961 मधली आहे. तिसरी पंचवार्षिक योजना 1961 ते 1966 आहे. ही योजना अपयशी ठरली होती. त्याच्यामागची कारण आपल्याला माहिती आहेत. त्यानंतर योजनाला सुट्टी पडली, म्हणजे प्लॅन हॉलिडेज आहे. 1966 ते 1969 हा जो घटक आहे तो प्लॅन हॉलिडेज आहे. प्लॅन हॉलिडेज म्हणजे योजना काला काय आहे? सुट्टी आहे. ठीक आहे, योजना काला सुट्टी, त्याला योजना अवकाश असे म्हणतात. त्यानंतर चौथी योजना 1969ला सुरू केली गेली, ते 1974 असेल. पाचवी योजना 1974 ते मूळ कालावधी 1979 होता, पण 78लाच ही योजना काय झाली? तहकूब केली गेली. ठीक आहे, मूळ कालावधी विचारला तर मूळ कालावधी 79 पर्यंत लिहा आणि कधी तहकूब केलं गेलं असं विचारलं तर 1978ला योजना तहकूब केलेली आहे असं लक्षात ठेवा. त्यानंतर पुन्हा म्हणजे 1978 ते 1980 या काळामध्ये रोलिंग प्लॅन म्हणजे सरकती योजना सुरू केली गेली. रोलिंग प्लॅन गुरनाल मेट्रोने मांडलेलं प्रतिमान आहे. रोलिंग प्लॅन ही त्याला चालू केली गेली. विशेष ही योजना मित्रांनो लक्षात घ्या, 1978 ते 1983 हा मूळ कालावधी होता, पण तीही योजना 80 मध्ये तहकूब केली गेली. आणि नंतर काँग्रेसची रेग्युलर योजना, त्याला जनता दलाची योजना असे म्हणतात. जनता दलाची योजना. काँग्रेसची रेग्युलर योजना बघा 1980 ते 1985 या काळामध्ये गरिबी हटाव हा नारा दिला गेला होता, जो 5व्या योजनेमध्ये पण आहे, पण राजकीय नारा हा 6व्या योजनेमध्ये असत लिहा. ठीक आहे, बघा पुढं 7वी पंचवार्षिक योजना कालावधी काय असेल? 1985 ते 1990 हा कालावधी असेल. पुन्हा आणखी 1990 ते 1992 इथं 2 वर्ष गॅप पडलाय, ज्या वेळेला आपण इयरली प्लॅन त्याला डिक्लेअर केला होता. इयरली प्लॅन वार्षिक योजना आहेत. त्यानंतर परत पुन्हा रेग्युलर जी आहे ती 8वी योजना 1992ला सुरू केली गेली, 92 ते 97. 9वी योजना 1997 ते 2002
त्यानंतर 10वी योजना 2002 ते 2007, 11वी योजना 2007 ते 12 आणि 12वी योजना 2012 ते 2017, जी 2014मध्ये तहकूब केली गेली आणि नियोजन आयोगाच्या ऐवजी नीती आयोग सुरू केलं गेलं. ठीक आहे. ह्या प्रश्नाच्या विश्लेषणामध्ये आपल्याला बरंच काही सांगता येईल मित्रांनो. एवढं लक्षात ठेवा, एवढं सफिशियंट आहे. ठीक आहे. असं तुम्हाला कधी कधी जनरल वन लाईनर प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. चला पुढे बघू आपण. बघा प्रश्न बघा काय सांगते. एक 56 नंबर. साधारणतः इकॉनॉमिक्सचे क्वेश्चन 56 ते 70 या दरम्यान विचारतात, पण एखादा प्रश्न मागे पुढे होऊ शकतो. बरं ठीक आहे. बघा 56 नंबरचा प्रश्न काय म्हणतोय. 1950, ठीक आहे, 1950-51 ते 2013-14 या काळात एकूण स्थूल देशांतर्गत उत्पादनामध्ये म्हणजे GDP मध्ये, स्थूल देशांतर्गत उत्पादनामध्ये शेती क्षेत्राचा वाटा डॅश डॅश टक्के प्रवृत्ती दर्शवते. शेती क्षेत्राचा वाटा डॅश डॅश प्रवृत्ती दर्शवते. कोणती प्रवृत्ती दर्शवते. ठीक आहे. कधीपासून 1950-51 ते 2013-14 GDP अंतर्गत शेती क्षेत्राचा वाटा कोणती प्रवृत्ती दर्शवतो असं आयोगाला विचारायचे. बघा पर्याय बघा. स्थिर प्रवृत्ती, घटती प्रवृत्ती, वाढती प्रवृत्ती आणि तटस्थ प्रवृत्ती. चला सांगा बरं याचं उत्तर काय असेल. तुम्ही दिलेलाच पेपर आहे. काही लोकांना खूप छान मार्क पडले असेल 2018 मध्ये. ठीक आहे. सांगा पटकन काय असेल. स्थिर आहे, घटती आहे. बघा मित्रांनो आपल्याला सहज माहिती आहे की भारताच्या GDP मध्ये कृषी क्षेत्राचा वाटा हा सतत काय झाला, कमी होत गेलाय. उद्योग क्षेत्राचा वाटा सतत वाढत गेलाय आणि सेवा क्षेत्राचा वाटा सुद्धा सतत वाढत गेलाय. ठीक आहे. मग कृषी क्षेत्रामध्ये काय झालेली आहे तर घट निर्माण झालेली आहे. ठीक आहे. सतत घटत गेलेला हा वाटा आहे. पुढे एक स्लाइड दिलेली आहे बघा. मी इथं क्षेत्रनिहाय काही डिस्ट्रीब्युशन दिलेलं तक्ता आहे. तुम्हाला इथं आकडेवारी दिसते की नाही बघा. व्यवस्थित दिसत नसेल बघा. हा मोठा तक्ता आहे, हे दिसत नसेल तिथं बाजूला छोटे कॉलममध्ये दिलेले आहेत मी. हे बघा त्यातला पहिला तक्ता बघू आपण. इथं मी आकडेवारी दिलेली आहे. वर्तुळ आहे, त्यामध्ये हा जो पांढरा भाग दिसतोय 55.4% आहे. 55.4 काय आहे तर ॲग्रिकल्चर सेक्टर म्हणजे कृषी क्षेत्रामधलं उत्पादन आहे. इथं बघा 15% दिसते. 15 हे 15% काय असेल तर इंडस्ट्री आहे, उद्योग क्षेत्र. इथे दिले बघा रेड कलरमध्ये उद्योग. त्यानंतर हे 29.6% काय तर हे सर्व्हिस सेक्टर आहे. सर्व्हिस बघा कधीचा वाटा आहे हा 1950-51 मधला आहे. ठीक आहे. 1950-51 त्यावेळेला 1950-51 मध्ये कृषी क्षेत्राचा वाटा हा साधारणतः 55.4% होता. 55.4. सेवा क्षेत्र 29.6 होता आणि उद्योग क्षेत्र 15.0 होता. म्हणजे 1950 मध्ये भारताच्या GDP मध्ये कृषी क्षेत्राचा वाटा हा सगळ्यात जास्त होता. ठीक आहे. पुन्हा बघा काय झालं. 1980-81 मध्ये आकडेवारी आहे, त्यानुसार कृषी क्षेत्र ॲग्रिकल्चर हा जो पांढरा भाग आहे तो कमी दिसतोय बघा आता 38% झाला. 38. त्यानंतर सर्व्हिस सेवा क्षेत्र सुद्धा 38%वर आलं. हे दोन्ही समान झालं. कृषी 38, सेवा 38 आणि उद्योग जो आहे तो 24%वरचा आहे. ठीक आहे. इंडस्ट्री 24%. मग हे स्थित्यांतर किंवा संरचनात्मक बदल हे त्याला घडून आले. त्यानंतर पुढे बघू आपण. तिसरा तक्ता बघा. यामध्ये काय 2013-14 आहे. 2013-14 आपला प्रश्न काय होता 1950-51 ते 2013-14 या काळात GDP अंतर्गत कृषी क्षेत्रामध्ये बदल काय झाले आपण ते बघतोय. इथं बघा कृषी क्षेत्राचा जो पांढरा पोर्शन दिसतोय हा खूपच कमी झालाय. ॲग्रिकल्चरल 13.9% मित्रांनो. 13.9. सर्व्हिस सेक्टर बघा 59.9% आहे. 59.9 आणि इंडस्ट्री सेक्टर किती आहे 26.9. ठीक आहे. आणि हे जर आपण ॲनालिसिस असं लक्षामध्ये घेतलो तर असं म्हणता येईल की कृषी क्षेत्र सतत काय झालंय कमी झालंय. उद्योग क्षेत्र वाढलं. हे रेड जे दिसतंय ना रेड कलरमधलं हे उद्योग क्षेत्र आहे, ते वाढत गेले पण त्याची वाढ कशी आहे अल्प आहे. सेवा क्षेत्र वाढत गेलं पण सेवा क्षेत्राची वाढ कशी आहे थोडीशी जास्त वेगवान तिकडली वाढ आहे. म्हणजे भारतातलं कृषी क्षेत्र हे सतत कमी होत गेलं किंवा घटत गेलं, घट त्या निर्माण झाली असं आपल्याला म्हणता येईल. ह्याचंच विश्लेषण इकडे बाजूला दिलेलं आहे. मग त्यामध्ये कृषीमध्ये कुठले कुठले घटक आहेत हे त्यामध्ये दिलेलं विश्लेषण असेल. हे 3 घटक फक्त लक्षात ठेवा. ठीक आहे. कृषी क्षेत्रामध्ये उत्पादन सतत घटत गेलं. ओके चलो. ही मी काय आकडेवारी दिलेली होती. आता एवढा खुला जायची आपल्याला आवश्यकता नाही. ठीक आहे. त्यावेळेला नेमकं काय काय बदल झाले होते. राष्ट्रीय उत्पादन आहे, प्रतिव्यक्ती उत्पादन आहे रुपयामध्ये, शुद्ध राष्ट्रीय उत्पादन आहे आणि प्रतिव्यक्ती उत्पादन. याचा कल कसा राहिलाय तर आपल्याला ते प्रवृत्ती लक्षामध्ये येते. जर तुम्हाला असं विचारलं की 1950 समजा उदाहरणार्थ 1950 ते 2000 काय म्हणतो 13-14 पर्यंत भारताच्या GDP मध्ये कोणती प्रवृत्ती आढळते. पहिले कृषी विचारलं होतं. आता जनरल समजा मी जसं सरळ प्रश्न विचारला असेल GDP मध्ये कोणती प्रवृत्ती आढळते तर उत्तर काय असेल बघा. GDP आकडे बघा. सरळ आकडे काय झालेत सतत वाढत गेल्याचे आपल्याला निदर्शनामध्ये येतात. ठीक आहे. म्हणजे भारतात GDP काय झाले सतत वाढ झाली आहे असा पण एक प्रश्न मागच्या परीक्षेला विचारलेला आहे. ही आकडेवारी आपल्याला पाठ करायची गरज नाही, ती तुम्हाला विचारत नाहीत. फक्त त्याचा कल कसा होता, प्रवृत्ती कशी होती हे जर लक्षामध्ये घेतलात तर 100% तुम्हाला प्रश्नाचं उत्तर येऊन जाईल. ठीक आहे.
नेक्स्ट क्वेश्चन नंबर 59 त्या पेपरमध्ये आपल्याला प्रश्न आहे. तुटीच्या संकल्पना विचारल्यात बघा मित्रांनो. राजकोषीय निर्देशित घटक आणि इकडं अर्थसंकल्पीय अनुमान किंवा अंदाजपत्रकीय अनुमान 2018-19 म्हणजे 18-19 प्रमाणे आपल्याला जोड्या लावायचे आहेत. त्यानुसार राजकोषीय तूट क्रमांक 1 महसुली तूट वर्षाअखेरीस एकूण थकबाकी देयता आणि स्थूल राष्ट्रीय उत्पादनाच्या स्थूल कर महसुलाचे प्रमाण आहे. आता यातले तुम्हाला 2-3 जरी पॉईंट माहीत असतील तरी त्याचं उत्तर तुम्हाला 100% येऊन जातं. बरं ठीक आहे. 59 याचं उत्तर काय असेल सांगा, चला कमेंट करा. काय असेल उत्तर बघा. राजकोषीय तूट त्याला किती होती सरासरी राजकोषीय तूट, तर 3.3% ही राजकोषीय तूट होती. 3.3%. महसुली तूट ही किती होती, तर 2.2% ही महसुली तूट आहे. ठीक आहे. तर त्यानंतर इथं काय वर्षाअखेरीस एकूण थकबाकी देयता आहे ती किती असेल बघा. वर्षाअखेरीस एकूण थकबाकी देयता ही आहे 48.8 किंवा 88 आणि बाकी उरलेलं स्थूल राष्ट्रीय उत्पादनाच्या स्थूल कर महसुलाचे प्रमाण हे 12.1% आहे. ठीक आहे. म्हणजे उत्तर काय असेल, पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर असेल. ठीक आहे. 2018च्या प्रश्नाचं विश्लेषण. चला जर तक्ता बघू आपण एक. ही आकडेवारी खूपच महत्त्वाची आहे. STI मुख्य आणि राज्यसेवा मुख्य पूर्व मुख्य दोन्ही आणि बाकी आपल्या जी कंबाईनची एक्झाम होणार आहे त्या परीक्षेला असा प्रश्न विचारला जाऊ शकतो, जाता विचारलेला आहे. अशा प्रकारचा पुन्हा एकदा प्रश्न तुम्हाला विचारायची शक्यता असते. बरं ठीक आहे. इकडे बघा लक्षात घ्या. राजकोषीय तूट दिलेली आहे. ठीक आहे. ज्याला फिजिकल डिफिसिट म्हणतो आपण. राजकोषीय तूट काढायची असेल ती कशी काढतात, तर अर्थसंकल्पीय तूट प्लस काय असेल, प्लस कर्ज असेल. ठीक आहे. त्याला आपण राजकोषीय तूट म्हणतो. ही बघा किती आहे, हे वास्तविक आकडे 17-18चे 3.5 होती. 18-19 बघा किती 3.4 आहे. इथं 19-20 बजेट अनुमान 3.3 आहे. तिकडं 3.3 दिलेलं होतं बघा 3.3. ठीक आहे. राईट. ते 3.4 दिसतंय. हे वास्तविक आकडे. मग वास्तविक आकडा आणि बजेट अनुमान एखाद्या पॉईंटचा फरक त्यामध्ये येतो. एवढा पॉईंट काही मॅटर करत नाही, पण त्याचं उत्तर आपण सहज त्या उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. ठीक आहे. 3.3 याचं उत्तर होतं. 19-20 मध्ये संशोधित अनुमान 3.8 आहे आणि बजेट अनुमान 3.5% आहे. ठीक आहे. खाली बघा महसुली तूट दिलेली आहे ती किती आहे बघा. 2.6, 2.4, 2.3, 2.4, 2.7. तिथं ऑप्शनमध्ये काय होतं 2.2. त्याजवळचा कुठलाच पर्याय उपलब्ध नव्हता. मग आपल्याला सहज म्हणता येईल की महसुली तूट ही 2.2% इतकी होती. खाली प्रभावी महसुली तूट दिलेली आहे बघा. 1.5%, 1.4%, 1.3%, 1.5% 1.8%. प्रभावी महसुली तूट कशी काढतात, तर महसुली तुटीमधून अनुदान वजा केलं जातं. प्रभावी महसुली तूट मिळेल. महसुली तूट कशी काढतात सगळ्यांनाच माहिती आहे. महसुली उत्पन्नापेक्षा महसुली खर्च हा जर जास्त असेल, महसुली खर्च हा जर जास्त असेल तर महसुली तूट निर्माण होते. बरं ठीक आहे. तसंच प्राथमिक तूट कशी काढतात, तर प्राथमिक तूट काढण्यासाठीचं सूत्र आहे मित्रांनो, तुम्हाला पाठ असेल. राजकोषीय तूट मायनस व्याज देयता. ह्याचे आणखी पण सूत्र आहेत, मी तर शॉर्टकट सांगतोय. पण ठीक आहे. लक्षात ठेवा. राजकोषीय तूट मायनस व्याज देयता कोणतं सूत्र असेल, प्राथमिक तुटीचं हे सूत्र असेल. प्राथमिक तूट किती आहे, 17-18 मध्ये 0.4 होती, 18-19 मध्ये 0.4 होती, 19-20 मध्ये 0.2 होती, नंतर परत 0.7 आणि आता 20-21 बजेट अनुमान म्हणजे आत्ताच्या अर्थसंकल्पाचा अनुमान आहे. बजेट अनुमान 0.4% किती असेल. स्त्रोत काय घेतलाय मी, अर्थसंकल्प 2019-20 मधला स्त्रोत आहे. म्हणजे माझ्या नोट्समध्ये जी आकडेवारी असते ती अपडेट केलेली आकडेवारी असते. बरं ठीक आहे. म्हणून नोट्स वापरायच्या. ठीक आहे. नोट्स का वापरायच्या, आपले पुस्तकं जे असतात ती वर्षाला, 1.5 वर्षाला, 2 वर्षाला अपडेट होत असतात आणि नोट्स जे असतात 6 महिन्याला अपडेट होतात आणि आपला आयोग साधारणतः वर्षभरामध्ये ज्या काही घडामोडी झाल्यात त्यावर प्रश्न विचारतात. म्हणून थोडेसे नोट्स वगैरे बघत चला. ठीक आहे. ओके. हे बघा प्रश्न पुढचा. महाराष्ट्र सरकारच्या 2017-18च्या अंदाजपत्रकीय अंदाजानुसार राज्य सरकारच्या महसुलातील विविध महसूल स्त्रोतांच्या महत्त्वानुसार विविध महसूल स्त्रोतांच्या साक्षेप वाट्याचा क्रम खालील प्रकारचा आहे. म्हणजे एवढा सगळा प्रश्न फक्त कन्फ्यूज करण्यासाठी दिलाय. नेमकं काय विचारायचं हे लक्षामध्ये घ्या. बघा प्रश्नाचं उत्तर काय, तर 2016-17 या अर्थसंकल्पानुसार महाराष्ट्र राज्याला जे काही उत्पन्न मिळालंय त्या उत्पन्नानुसार किंवा महसुली स्त्रोतानुसार सापेक्ष वाट्यांचा क्रम आपल्याला लावायचा आहे. सापेक्ष वाटा म्हणजे सरासरी वाटा किती आहे त्यानुसार क्रम लावायचा आहे. पहिल्या क्रमांक 1 बघा, राज्य उत्पादन शुल्क, विक्री कर, इतर कर हा क्रम होता. म्हणजे सर्वाधिक कर कशामधून मिळालाय त्यानुसार त्यांचा वाटा लावायचा आपल्याला. सापेक्ष म्हणजे तुलनात्मक त्याला म्हणतो आपण. ठीक आहे. तुलनात्मक. सर्वाधिक उत्पन्न कशामधून मिळालंय 2016-17. आता मित्रांनो त्यावेळेचं बजेट ज्यांनी वाचलंय, बजेट होतं 16-17चं, प्रश्न विचारलाय 18ला. म्हणजे आता बजेट 20चं तुम्हाला विचारतील, 19-20चं आणि तुम्हाला विचारतील इकडे प्रश्न परत. ठीक आहे.
1 इयर बॅकचे क्वेश्चन विचारतात साधारणतः. दुसरा पर्याय बघा वीज कर, त्यानंतर शुल्क, राज्य उत्पादन शुल्क आणि वाहन कर. तिसरा पर्याय बघा विक्री कर, शिक्के आणि नोंदणी शुल्क, राज्य उत्पादन शुल्क. शिक्के, नोंदणी शुल्क, राज्य उत्पादन शुल्क यातला योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. याचं उत्तर काय असेल बघा, उत्तर काय असेल मी तुम्हाला याचं विश्लेषण सांगतो, तोपर्यंत तुम्ही उत्तर सांगा, कमेंट करा. चला बघा, त्यावेळेचा विक्री कर, सेल्स टॅक्स ज्याला म्हणतो आपण, विक्री कर हा कधीचा सांगतोय, 2016-17चा अर्थसंकल्प, 18 मार्च 2016 महाराष्ट्र सरकारचा अर्थसंकल्प यानुसार ही माहिती सांगतो. ठीक आहे, विक्री कर किती होता, तर त्याला विक्री करामधून प्राप्त होणारं महाराष्ट्राचं उत्पन्न 50.60% आहे, 50.60. त्यानंतर मुद्रांक शुल्क ज्याला आपण स्टॅम्प ड्युटी म्हणतो, मुद्रांक शुल्क स्टॅम्प ड्युटी याचा वाटा बघा किती आहे, 13.7% आहे, 13.7. आणखी काय विचारले, राज्य उत्पादन शुल्क आहे बघा, राज्य उत्पादन शुल्क, राज्य उत्पादन शुल्क ज्याला आपण एक्साइज ड्युटी म्हणतो, अबकारी कर ज्याला म्हणतो आपण, त्याचा वाटा आहे 9.3%. ठीक आहे, हे एवढे 3 पण माहीत असतील तरी सफिशियंट आहे. सांगा बरं आता उत्तर काय असेल, चला पटकन कमेंट करा. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर असेल, पर्याय क्रमांक 2 फक्त सी हे त्याचं उत्तर आहे. कारण विक्री करामधून महाराष्ट्र सरकारला मिळणारा वाटा हा सगळ्यात जास्त आहे. विक्री कराच्या ऐवजी आता काय चालू झालंय, वॅट नावाचा कर चालू केलेला. वॅट कधीचा आहे, 1 एप्रिल 2005 मधला वॅट आहे. केंद्रामध्ये 2000 मध्ये वॅट चालू केला गेला, ज्याला आपण सेन वॅट असं म्हणतो, सेन वॅट. ठीक आहे, सेंट्रल व्हॅल्यू टॅक्स. त्यानंतर परत वॅटच्या विषयी 1976 मध्ये एक समिती नेमली होती, जी एल के झा नावाची समिती आहे, एल के झा. हे सगळं त्या संदर्भात लक्षात ठेवत चला, खूप महत्त्वाचं आहे परत. ठीक आहे, याचं उत्तर काय असेल, पर्याय क्रमांक सी म्हणजेच इथलं विक्री कर, शिक्के, शिक्के आणि नोंदणी शुल्क म्हणजेच मुद्रांक शुल्क आहे. ठीक आहे, त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क. बाकी आणखी काही बघा, विजेवरचा कर आहे, वीज कर किंवा वीज शुल्क म्हणून आपण, तो किती असेल तर त्यावेळेचा 5.4% आहे वीज शुल्क. बाकी वाहनावरचा कर आहे 4.7% आणि इतर म्हणून आहे, ते इतरमध्ये आहे 4.6%. ठीक आहे, सॉरी 6.4% इतर. हे झालं 100% सरासरी त्यावेळेच्या उत्पन्नाचे स्त्रोत. कधीच आहे, 2017-18चा महाराष्ट्राचा अर्थसंकल्प. ओके, चलो पुढे जाऊ आपण. लोकसंख्या संक्रमण सिद्धांतानुसार दुसऱ्या टप्प्यामध्ये डॅश डॅश बदल होतो बघा. लोकसंख्या संक्रमणाचा सिद्धांत जो कोणी मांडलाय, लोकसंख्या संक्रमण, कोल आणि हुअर या अर्थतज्ञांनी मांडलेला सिद्धांत आहे लोकसंख्या संक्रमण. जे 3 टप्पे आहेत मित्रांनो, तुम्हाला माहिती असतील. त्यातलं साधारणतः मूळ सिद्धांतामध्ये 3 टप्पेच आहेत, 1921 ते 1951. दुसरा टप्पा म्हणजे दुसरी अवस्था 1951 ते 1981 आणि तिसरा टप्पा 1981 ते 2011. या सिद्धांताचे नंतर काही लोकांनी त्याच्यामध्ये वृद्धी घडून आणली, त्यांनी 5 अवस्था सुद्धा सांगितल्यात. 5 अवस्थांचा सिद्धांत हे मी नोट्समध्ये दिलेला आहे परत. ठीक आहे, आता यानुसार आपल्याला बघायचं आहे जन्मदर आणि मृत्यूदर हा कसा असतो. ठीक आहे, जन्मदर आणि मृत्यूदर पुढे मी स्लाइड दिलेली आहे बघा. स्टेज 1, स्टेज 2 आणि स्टेज 3 बघा, इथं आकडेवारी आहे. पहिला टप्पा कुठं पण चालू होतो, 1921 ते 1941 म्हणजेच 51. ठीक आहे, 51 पर्यंत जन्मदराचं प्रमाण आहे आणि मृत्यूदराचं प्रमाण आहे. जन्मदर बघा 46.4, 45.2, 39.9, मृत्यूदर 36.3, 31.2, 27.2. म्हणजे या अवस्थेमध्ये बघा जन्मदर हा जास्त आहे आणि मृत्यूदर हा सुद्धा कसा आहे, जास्त आहे. मग लोकसंख्या कशी असेल हो, सांगा, लोकसंख्या कशी असेल, स्थिर लोकसंख्या असेल, जन्मदरही जास्त आणि मृत्यूदरही जास्त, हे दोन्ही जास्त असेल तर लोकसंख्या स्थिर असेल. ठीक आहे, ही दुसरी अवस्था मी तर ऑलरेडी खाली दिलेलं आहे बघा, मंद लोकसंख्या वाढ किंवा स्थिर लोकसंख्या वाढ. ठीक आहे, त्यानंतर खाली बघा तिसरा गट हे त्या मूळ सिद्धांतानुसार घेतलं होतं मी, इकडं फोकस नका करून, मी तुम्हाला पुढे आणखी सांगेन ते बरं. ठीक आहे, 1951 ते 1981 पर्यंत. ठीक आहे, जन्मदर बघा 40.4, 41.2 आणि 37.2. म्हणजे साधारणतः जन्मदर हा थोडासा जास्त आहे आणि मृत्यूदर बघा 18.0, 19.2 आणि 15.0. जन्मदर आणि मृत्यूदरामध्ये तफावत खूप जास्त आहे. ठीक आहे, असा असेल तर हा कोणता काळ आहे, हा वेगवान लोकसंख्या वाढीचा काळ आहे. आणि तिसरं काय असेल, तिसरं बघ इथं काय असेल, 1981 ते 2011. तर सुरुवातीला वाढती लोकसंख्या, नंतर ती घटत जाते परत. ठीक आहे, याचं उत्तर काय सांगा बरं. चला, लोकसंख्या वेगाने वाढते, लोकसंख्या वेगाने कमी होते, सॉरी लोकसंख्या वेगाने वाढते, पहिलं ऑप्शन. दुसरं बघा कमी अधिक प्रमाणात लोकसंख्या स्थिर राहते, इथं वाढते आहे, इथं स्थिर राहते आहे. इथं काय होतं, लोकसंख्या वाढीचा दर
हा स्थिर राहतो आणि इतर कोणती नाही. काय असेल उत्तर याचं? दुसरा टप्पा म्हणते. दुसरा टप्पा म्हणजे हा टप्पा. इथं जन्मदर कसा आहे? जन्मदर जास्त आहे आणि मृत्यूदर कसा आहे? कमी आहे. जन्मदर जास्त आणि मृत्यूदर कमी असा असेल तर लोकसंख्या वेगवान दिशेने वाढते. आपल्या लोकसंख्येत प्रचंड व्हायचा काळ या काळामधला आहे. ठीक आहे. त्यातलं एक वर्ष बघा 1971 म्हणजे 1961 ते 1971 या काळात भारताची लोकसंख्या 24.88% वाढली. ठीक आहे. म्हणून 1971चं वर्ष लोकसंख्या विस्फोटाचं वर्ष समजलं जातं. ठीक आहे. आणि लोकसंख्या महाविभाजनाचं वर्ष विचारलं तर ते 1921 हे वर्ष आहे. लोकसंख्या महाविभाजनाचे वर्ष. महाविभाजन वर्ष का तर 1911 ते 1921 या काळात लोकसंख्या -0.31 या दराने ऋणात्मक वाढ होती. ऋणात्मक म्हणून या वर्षाला महाविभाजनाचे वर्ष म्हणतात. असे लक्षात ठेवा. इथं लोकसंख्या वाढते. कोणता टप्पा विचारलाय? दुसरा टप्पा. हा जर पहिला टप्पा विचारला असता तर लोकसंख्या स्थिर राहिली असती. ठीक आहे. हा पुढचा टप्पा विचारला असता तर सुरुवातीला वाढती नंतर घटती लोकसंख्या राहिली असती. ओके. चला पुढे जाऊ आपण. खालीलपैकी एक पर्याय महाराष्ट्र राज्याचा मनरेगा योजने संबंधित वर्ष 2015-16 वर्ष 2015-16 साठी अनुक्रमे 1 दिवसाचा रोजगार निर्मिती खर्च प्रत्येक कुटुंबासाठी सरासरी रोजगार दर्शवतो. ठीक आहे. आता हे त्यावेळेचं अर्थसंकल्पामध्ये मनरेगा योजनेचा खर्च वाढवला होता. तो सरासरी एका दिवसासाठी किती आहे तो दिला गेलाय. किती दिवस आणि किती खर्च आहे तर 242 रुपये 60 दिवसासाठी हे त्यावेळेचं उत्तर होतं. ठीक आहे. तुला माहिती असेल या अगोदर नरेगा नावाची योजना होती. नरेगा त्या अगोदर 1999ला महाराष्ट्रामध्ये रोजगार हमी नावाची योजना सुरू केली होती. रोजगार हमी योजना ही कोणी चालू केली? महाराष्ट्र सरकारने चालू केली होती. महाराष्ट्र सरकार. नंतर केंद्र सरकारने महाराष्ट्राच्या योजनेचं सुधारित प्रारूप म्हणजे काय स्वीकारलं? नरेगा. ठीक आहे. ही नरेगा योजना कधीची सांगा बरं. चला कमेंट करा. नरेगा कधीची आहे? 2 फेब्रुवारी 2006 मधली. ठीक आहे. 2 फेब्रुवारी 2006. ठीक आहे. नंतर योजनेची अंमलबजावणी वगैरे आहे. पुन्हा या योजनेमध्ये म्हणजे 2 ऑक्टोबर 2009ला या नरेगाचं रूपांतर कशामध्ये केलं गेलं? चला कमेंट करा पटकन. 2 फेब्रुवारी 2006ला नरेगा ही योजना सुरू केली गेली. राष्ट्रीय रोजगार गॅरंटी मिशन, ज्याच्या अंतर्गत ग्रामीण भागातल्या लोकांना रोजगार पुरवणे, विशिष्ट मर्यादेमध्येच रोजगार पुरवणे, स्त्रियांसाठी रोजगाराची उपलब्धता त्याच्यामध्ये आहे. ठीक आहे. त्यानंतर परत 100 दिवस रोजगार मिळणं क्रमप्राप्त आहे. प्रत्यक्ष लोकांच्या हातामध्ये रोजगाराचे पैसे दिले जायचे. नंतर ते जनधन योजनेअंतर्गत त्याच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर केले गेलेत. ठीक आहे. नरेगा होती. नरेगाचं रूपांतर नंतर कशामध्ये झालं? मनरेगामध्ये झालं. मनरेगा. महात्मा गांधी रोजगार गॅरंटी ऍक्ट 2 ऑक्टोबर गांधी जयंती या दिवशी नरेगा योजनेचं मनरेगा योजनेमध्ये रूपांतर केलं गेलं. मूळची योजना 2 फेब्रुवारी 2006ची आहे. या योजनेची वाढ 2 ऑक्टोबर 2009 मध्ये मनरेगा या योजनेत रूपांतर केलं गेलं. महाराष्ट्र सरकार या योजनेवर बराच जास्त खर्च करते. केंद्र किंवा महाराष्ट्र सरकार सुद्धा दोन्ही सरकारकडून या योजनेवरचा खर्च ही केंद्रीय पुरस्कृत योजना आहे. केंद्र सरकार प्रत्येक अर्थसंकल्पात या योजनेवरचा खर्च हा वाढवतं. बरं ठीक आहे. लक्षात ठेवा. चला नेक्स्ट. केंद्र सरकारच्या अगोदर खालीलपैकी कोणत्या राज्यांनी राजकोषीय जबाबदारी कायदा म्हणजेच FRL अंमलात आणला आहे? ठीक आहे. खाली राज्य दिलेत. उत्तर प्रदेश पंजाब, तमिळनाडू, त्यानंतर कर्नाटक, केरळ आणि पश्चिम बंगाल. याचं योग्य उत्तर काय असेल आपल्याला ते द्यायचं आहे. चला सांगा पटकन कमेंट करा काय असेल. FRL काय ते सांगतो तोपर्यंत. फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी लेजिस्लेशन म्हणजेच काय म्हणतो त्याला राजकोषीय जबाबदारी संदर्भातला असलेला कायदा आहे. ठीक आहे. FRBM असे म्हणतो आपण त्याला. FRBM म्हणजेच फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी बजेटरी मॅनेजमेंट ऍक्ट हा कायदा 2003-04 मधला आहे. 2003-04. राजकोषीय तूट, प्राथमिक खाते तूट किंवा महसुली तूट या तुटीवर नियंत्रण ठेवण्यासाठी हा कायदा केला गेला होता. ठीक आहे. पुन्हा 2016-17च्या अर्थसंकल्पात 16-17मध्ये भारताचे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी त्या काळामध्ये FRBM कायदा हा रद्द केला. ठीक आहे. आता हा कायदा अस्तित्वामध्ये नाही. पण हा कायदा केंद्र सरकारच्या अगोदर उत्तर प्रदेशमध्ये लागू होता, पंजाबमध्ये लागू होता, त्यानंतर परत कर्नाटकमध्ये लागू होता, केरळमध्ये सुद्धा लागू होता, तमिळनाडूमध्ये लागू होता. फक्त पश्चिम बंगाल या राज्यामध्ये कायदा लागू नव्हता. याचं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर असेल. परत ठीक आहे. थोडासा कायद्यावरचा टफ प्रश्न कधी कधी विचारला जातो.
अर्थशास्त्रामधल्या सगळ्या संकल्पनांचं वाचन थोडंसं सविस्तर ठेवा. अशा प्रकारचे प्रश्नाचे उत्तर तुम्हाला येऊन जातात बरं. ठीक आहे, चलो हे सांगा. चला, नियोजनाच्या नंतरच्या टप्प्यामध्ये, नियोजनाचा नंतरचा टप्पा म्हणजे 1981 ते 2012. 81च का तर ह्याला एक टप्पा समजतात, म्हणजे 1951 ते 1980 हा नियोजनाचा एक टप्पा समजतात. दुसरा टप्पा 1981 ते 2012 हा दुसरा टप्पा समजतात. हा सुधारणा कालावधीच्या पूर्व आणि सुधारणा कालावधीच्या नंतरचा टप्पा आहे. ठीक आहे, सुधारणा कालावधी म्हणजे 1991 मध्ये आपण आर्थिक सुधारणा केल्यात, इथून घसरण सुरू झाली होती 1980 पासून. ठीक आहे, पण 1980 नंतर टप्पा विचारामध्ये घेतात. सरासरी स्थूल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर -% होता. सरासरी काढायची, सरासरी ॲव्हरेज. ठीक आहे, आपण प्रत्येक युनिटचा सरासरी दर तुला माहिती असेल, कोणत्या युनिट सरासरी दर काय होता. ठीक आहे, पुढचे तक्ता पॉईंट पर्याय बघा. 3.5, 5.9, 5.7 आणि 4.2. काय असेल उत्तर सांगा बरं. चला, 80 ते 2012 म्हणते. भारताच्या 10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये अपेक्षित दर होता 7.9%. 10वी योजना, एक काय उदाहरण म्हणून सांगतोय. त्यानंतर साध्य केला गेला 7.7%. 10% सुरू होणारी योजना आहे 7.9%ची 10वी योजना. त्याच्यानंतर 8% दर होता, 8.1% समथिंग 11वी योजना. तर 8.9% होता 12वी योजना. त्याच्या अगोदर सरासरी जर काढली ना मित्रांनो, हे वास्तविक दर आहेत आणि काही अपेक्षित दर आहेत, ते सरासरी जर काढली त्याचं उत्तर येतं 5.9%. 5.9. ठीक आहे, तक्ता बघू आपण. बघा इथे दिलेला आहे पहिली पंचवार्षिक योजना. आता आपल्या कुठून बघायचे 1980 नंतर, म्हणजे इथून. ठीक आहे, 6व्या योजनेपासून कधीपर्यंत बघायचे 2012 पर्यंत. ह्या राष्ट्रीय शुद्ध राष्ट्रीय उत्पादन आहे आणि प्रतिव्यक्ती उत्पादन आहे. ही सरासरी वाढ आहे. ठीक आहे, वृद्धी दर वर दिला बघा मी, ग्रोथ रेट वृद्धी दर. राईट, बघा 5.4, 5.5, 5.6, 6.7, 5.3, 7.8 आणि 7.6. याची सरासरी जर काढली ना ती साधारणतः 5.8% किंवा 9% येते. पॉईंट मध्ये थोडंसं व्हेरिएशन असतं बरं. ठीक आहे, 5 ते 8-9% येते. म्हणजे उत्तर असे पर्याय क्रमांक 2. बरं, किती जवळचा पर्याय दिला एक. कधी कधी एवढे टफ प्रश्न असतात बरं. ठीक आहे, 5.7 आहे आणि 5.9 आहे. म्हणजे तुम्हाला तुमचा अभ्यास करताना तुमचं किती बारकाईने लक्ष असायला पाहिजे याचा थोडासा बारकाईने विचार करा. असा एखादा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो बरं. ठीक आहे, चला, ही उपयोजनात्मक संकल्पना आहे. कन्सेप्च्युअल प्रश्न विचारलाय. सार्वत्रिक मूलभूत उत्पन्न, सार्वत्रिक मूलभूत उत्पन्न यात खालील घटकांचा समावेश आहे. त्यामध्ये सार्वत्रिकता, बिनशर्तता, प्रतिनिधित्व, लाभार्थ्यांच्या निवडीचा आदर करत आणि वरील सर्व. पर्याय क्रमांक काय असेल. ठीक आहे, युनिव्हर्सल बेसिक इन्कम म्हणजे सार्वत्रिक उत्पन्नामध्ये एक तर सार्वत्रिक उत्पन्नामध्ये सार्वत्रिक शब्द येणारच आहे. बिनशर्तता, सार्वत्रिक म्हणल्यानंतर त्यामध्ये कुठल्याही अटी नियम मर्यादा घातलेल्या नसतात, म्हणजे कशी असेल बिनशर्त असेल. त्याचं प्रतिनिधित्व, सार्वत्रिक म्हणल्यानंतर त्यामध्ये सगळ्याच लोकांचं प्रतिनिधित्व आलं. ठीक आहे, म्हणजे कन्सेप्च्युअल लॉजिकली तर्काच्या आधारे आपण तिथपर्यंत जाऊ शकतो. सार्वत्रिक मूलभूत उत्पन्न म्हणजे काय तर साधारणतः पूर्ण भारतातल्या उत्पन्नाचा आपण विचार करतोय. ठीक आहे, मग त्यातला कुठला वर्ग घ्यायचा तर असा वर्ग वगैरे त्या मर्यादा नसेल, म्हणून काय असेल इथं कुठली मर्यादा नाही म्हणजे काय असेल बिनशर्तता असेल. प्रतिनिधित्व म्हणजे एका वर्गाचं उत्पन्न मोजतोय का आपण, फक्त कृषीमधलं मोजतोय का सेवामधलं मोजतोय, उद्योगामधलं मोजतोय का तर नाही, सगळ्याच क्षेत्रामधलं मोजतोय. म्हणून सर्वांना समान प्रतिनिधित्व त्यात दिलं गेलं. या वरील सर्वांचा समावेश हा सार्वत्रिक मूलभूत संकल्पनेमध्ये होतो. खरं तर हा प्रश्न खूपच सोपा आहे, पण आपण कधीच न वाचल्यामुळं काही लोक या प्रश्नाकडे बघायचं सोडून देतात. ठीक आहे, असे प्रश्न बघत चला, उत्तरं खूप सोपी असतात. ठीक आहे, कन्सेप्च्युअल प्रश्नाची उत्तरं ती दिलेली असतात. ठीक आहे, नेक्स्ट 2004-5 मधील सार्वजनिक उपक्रमांच्या कामगिरीवरून 2004-5 मधील सार्वजनिक उपक्रमांच्या कामगिरीवरून नवीन आर्थिक पर्यायीकरणामध्ये सार्वजनिक उपक्रम तेव्हाच चांगली कामगिरी करू शकतात जेव्हा डॅश 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 दिलेला आहे क्वेश्चन मार्क. काय म्हणते बघा, सार्वजनिक उपक्रम म्हणजे काय असतील. इथं खाली पब्लिक सेक्टर एंटरप्राइजेस म्हणजे सार्वजनिक उद्योग आहेत. हे सार्वजनिक उद्योग नवीन आर्थिक पर्यायीकरण, नवीन आर्थिक पर्यायीकरण म्हणजे पर्यायी वस्तूची निर्मिती आहे ज्याची आपण निर्यात वगैरे आयात वगैरे करतो अशा वस्तूंची. यामध्ये सार्वजनिक उपक्रम तेव्हाच यशस्वी होतील जेव्हा पुरेशी त्यांना स्वायत्तता दिलेली असेल. स्वायत्तता म्हणजे उत्पादन घेण्याविषयी, किमती ठरवण्याविषयी इत्यादी घटकाची असणारी स्वायत्तता ही त्यांना दिलेली असेल तरच त्यांना यामध्ये चांगली कामगिरी करता येईल. किंवा नोकरशाही किंवा राजकीय नियंत्रणात घट केलेली असेल. नोकरशाही जर वाढली तर कामगाराचं नुकसान होतं आणि कामगार चांगल्या पद्धतीने काम करू शकत नाहीत. राजकीय हस्तक्षेप असेल तरी सार्वजनिक उद्योगांना हा चांगला पर्याय
किंवा चांगल्या पद्धतीने काम करता येत नाही, तर सार्वजनिक उद्योगामध्ये राजकीय हस्तक्षेपाचं प्रमाण कसं असावं, कमी असावं. ठीक आहे, हा पण प्रश्न लॉजिकलीच आहे, उत्तर तुम्हाला देता येईल बघा. सार्वजनिक उपक्रमांमध्ये खाजगी संस्कृती सुरू करणे. ठीक आहे, तर खाजगी संस्कृती सुरू करणे म्हणजे खाजगीकरण करणं असाचा अर्थ होत नाही, परंतु त्या पद्धतीने काही उपाययोजना केल्या गेल्या तर मात्र यामध्ये चांगल्या पद्धतीने वाढ होऊ शकते. ठीक आहे, वरील सर्व उपाययोजना काय असेल उत्तर सांगा बरं. खूप सोपा प्रश्न आहे हा पण. याचं उत्तर काय असेल, पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर असेल. जर सार्वजनिक उद्योगांना नवीन आर्थिक पर्याय करण्यामध्ये जर सुधारणा करायच्या असतील तर त्यांना ह्या सुविधा दिल्या गेल्या पाहिजेत, जेणेकरून त्या उद्योगांचा विकास किंवा ते चांगली प्रगती करू शकतील. बरं ठीक आहे, एक लक्षात घ्या, सार्वजनिक उद्योगामध्ये काय काय येतं. सार्वजनिक उद्योग यामध्ये बघा, एक येतं पब्लिक सेक्टर एंटरप्राइजेस म्हणजे सार्वजनिक उद्योग आहेत. त्यानंतर पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग म्हणजे शासकीय अधिपत्याखाली उद्योग आहेत. तर दुसरं पब्लिक सेक्टर बँक आहेत, सार्वजनिक बँका. सार्वजनिक बँका, सार्वजनिक उद्योग आणि निमशासकीय उद्योग ह्या तिन्हीचे समावेश कशामध्ये होतो, सार्वजनिक उद्योगामध्ये होतो, हे लक्षात घ्यायचं. ठीक आहे, यानंतर मग महारत्न आणि मिनीरत्न हे पण चालू केलेलं. नवरत्न, महारत्न, मिनीरत्न भारतातील दिग्गज उद्योग म्हणून त्याला संमती मिळालेली आहे. भारताने सार्वजनिक उद्योग 1956 मध्ये स्वीकारले. 1956चं भारताचं दुसरं अवधी धोरण 30 एप्रिल 1956 जाहीर केलं गेलं. ह्या अवधी धोरणामध्ये आपण समाजवादी समाज रचना हे तत्व स्वीकारले आणि या तत्वानुसार सार्वजनिक उद्योगावर भर दिला गेला. सार्वजनिक उद्योगावर भर दिला गेला, हे लक्षामध्ये ठेवा. ठीक आहे, ओके. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. शेती क्षेत्रासाठी आर्थिक नियोजनाची खालीलपैकी कोणती उद्दिष्ट आहेत. शेती नियोजनासाठी किंवा शेती क्षेत्रासाठी आर्थिक नियोजनाची खालीलपैकी कोणती उद्दिष्टे आहेत. चला बघा पर्याय. शेती उत्पादन वाढ, रोजगार संधीमध्ये वाढ, ग्रामीण भागातील उत्पन्नातील विषमता कमी करणे आणि वरील सर्व. काय म्हणते, शेती क्षेत्राच्या आर्थिक नियोजनाची खालीलपैकी कोणती उद्दिष्टे आहेत. शेती क्षेत्रात नियोजन करायचं असेल तर कोणत्या उद्दिष्टाचा समावेश त्यामध्ये होतो. चला कमेंट करा, काय असेल याचं उत्तर, काय असेल. बऱ्यापैकी आपल्याला वरील सर्व असलं किंवा वरील सर्व गोल करतो, पण इथं वरील सर्व हाच पर्याय आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे, कारण वरचे सगळेच पर्याय योग्य आहेत. शेतीचं उत्पादन वाढ करणं हे शेतीचं उद्दिष्ट असेल. त्यानंतर रोजगाराची संधी वाढ करणं हे शेतीचं उद्दिष्ट असेल. भारतामध्ये शेती क्षेत्रामध्ये 54.6% इतका रोजगार उपलब्ध आहे 2011च्या जनगणनेप्रमाणे. लक्षात ठेवा, STI पूर्व 2015ला हा प्रश्न विचारला. ठीक आहे, 2015ला खूप महत्त्वाचं आहे. 54.6% इतका रोजगार आहे. सर्वाधिक रोजगार देणारं क्षेत्र जर विचारलं तर कृषी असेल. तर ठीक आहे, रोजगार संधी वाढवणं हे त्याचं उद्दिष्ट असेल. ग्रामीण भागातील उत्पन्नामधील विषमता कमी करणं हे पण शेती क्षेत्राचं आर्थिक नियोजनाचं उद्दिष्ट असेल. म्हणजे काय असेल, वरील सर्व खालचा पर्याय असेल. जास्त वाचण्याची किंवा हे करण्याची गरज नाही. त्याचं तुम्ही जर आकलन जरी केलं, प्रश्नाचं जर आकलन जरी झालं तरी तुम्हाला त्याचं उत्तर 100% येतं. ठीक आहे, तुम्हाला त्या प्रश्नाचं आकलन किती झालंय, तर किती उपाययोजन तुम्ही करू शकता ह्याच्या आधारावर तुम्हाला तो प्रश्न विचारलेला आहे. हे बघा, योजना दिलेल्या आहेत. चला याचं उत्तर कमेंट करा बरं, कोणतं उत्तर असेल. एक तर प्रधानमंत्री मुद्रा योजना आहे जी 2015 मध्ये सुरू केलेली होती. सौभाग्य योजना आहे ती 15-16 चालू केली गेली. प्रधानमंत्री उज्ज्वला नावाची योजना आहे जी खूप गाजलेली आहे. प्रधानमंत्री उज्ज्वला योजना. उज्ज्वल डिस्कॉम ॲश्युरन्स योजना आहे. इकडे खाली पर्याय दिलेले आहेत. दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना LPG जोडणी. आता LPG गॅस सिलेंडर जोडणी संदर्भात योजना कोणती, एवढं जरी माहीत असेल तरी तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचता बघा. वीज वितरण कंपन्यांचे आर्थिक आरोग्य सुधारणे, त्यानंतर सार्वजनिक घरगुती विद्युतीकरण करणे आणि सूक्ष्म उद्योगांना पुनर्वित्त पुरवठा करणे. तर सूक्ष्म उद्योगांना वित्त पुरवठा आला की मुद्रा योजना येते, एवढं आपल्याला सगळ्याच माहिती आहे. ठीक आहे, पर्याय क्रमांक ए बघा, ए कुठे आहे, ए. ठीक आहे, मग एचं पर्याय क्रमांक 4 कुठं दिसते का, 2 पर्याय दिसते. इथं पण 4 आहे, इथं पण 4 आहे. ठीक आहे, याचा पुढचा पर्याय बघा. पुढचा पर्याय सौभाग्य योजना आहे. सौभाग्य योजना, सौभाग्य योजनेमध्ये तीन दोन्हीकडे 3 आहे. राईट, मग आता 3 नंबरला काय, सार्वत्रिक घरगुती विद्युतीकरण आहे सौभाग्य योजनेमध्ये. मग आपल्याला उज्ज्वला योजना माहीत असली पाहिजे. उज्ज्वला योजना ही खूप गाजलेली आहे. ती कशा संदर्भातली आहे, गॅस सिलेंडर. ग्रामीण भागातल्या सगळ्याच महिलांना या योजनेची माहिती आहे. ठीक आहे, याचं उत्तर इझिली देता येईल परत. ठीक आहे, जास्त काय माहिती करायची गरज आहे का, नाही. रोजच्या आपल्या जगण्यामधला विषय आहे तो. ठीक आहे, उज्ज्वला योजनेचा बऱ्याच लोकांनी लाभ घेतलाय, लाभार्थी आहेत बरेच लोक, सहज माहिती असतं. आणि उरलेला पर्याय जो काय असेल तो पर्याय क्रमांक 2 असेल. म्हणजे याचं उत्तर काय असेल, पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर असेल परत. ठीक आहे, ओके. ज्यांना नागवणूक दर याला आपण हानीचा दर म्हणू, हानी किंवा मग राहणीमानामध्ये होणारी घट म्हणू आपण त्याला. खाली डिप्रायव्हेशन शब्द वापरलाय.
त्याला राहणीमानामधली घट किंवा हानी असं म्हणतात. ठीक आहे. नागुणूक दर -% किंवा त्यापेक्षा जास्त आहे असे कुटुंब अनेकांगी गरीब समजतात. आता हा एक शब्द वापरला म्हणून इथं कन्फ्यूज व्हायची गरज नाही. ते शब्द आपण थोडा दुर्लक्ष करू. समजा आता इथं बघा, ना गुंतवणूक दर किंवा मग त्याचा हानीचा दर किंवा मग बाकी इतर राहणीमानामध्ये घट होणारा दर हा -% किंवा त्यापेक्षा जास्त आहे म्हणजे अनेकांकी दारिद्र्य आहे. आता आपण अनेकांकी दारिद्र्य MPA नावाचा इंडेक्स तुम्हाला माहिती असेल, मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स, जो UNDPने चालू केलेला आहे. UNDP आणि OPHI ऑक्सफर्ड पॉवर्टी ह्युमन इनिडिटी या दोन संस्थेमार्फत 2010 पासून हा इंडेक्स चालू केला गेला. ह्याच्या अगोदर HPI नावाचा इंडेक्स होता, 1997 जाहीर केला होता HPI 97च्या HDR मध्ये. ठीक आहे. ह्युमन पॉवर्टी इंडेक्स याचं रूपांतर 2010 मध्ये MPI मध्ये केलं गेलं. ज्याचं प्रमाण काय असेल, प्रमाण ते साधारणतः 0 ते 100 प्रमाण आहे. ठीक आहे. त्यामध्ये 3 गट पाडलेत, म्हणजे 20% ते 33.33% हा एक गट, ज्याला असुरक्षित गट असं नाव आहे. असुरक्षित गट. आपल्या यूट्यूब चॅनलला याच्यावरचा व्हिडिओ आहे बघा, नक्की बघून घ्या तो व्हिडिओ. MPI नावाच्या इंडेक्समध्ये सांगितलेला आहे. तर दुसरा गट आहे 33.33, ज्याला आपण काय म्हणतो, बहुआयामी. त्यालाच अनेक अंगी असे म्हणतो. ठीक आहे. अनेक अंगी इथे दिले बघा, अनेक अंगानी असं दिले. वैसे अनेक अंगानी म्हणजेच काय असेल, अनेक अंगी आहे. त्यालाच काय म्हणतात इंग्लिशमध्ये, मल्टी डायमेन्शनल हा शब्द आहे, बहुआयामी. ठीक आहे. बहुआयामी अनेकांगी. त्यानंतर 50% जास्त असेल तर तीव्र बहुआयामी असेल. ठीक आहे. तीव्र बहुआयामी असेल. मग आता बघा हे काय म्हणते, कोणत्या टक्क्यापेक्षा जास्त असेल त्या कुटुंबाला बहुआयामी किंवा अनेकांगी दारिद्र्य म्हणतात. तर खाली मराठी समजत नसेल, इंग्लिश बघा. पर्सेंटेज ऑफ ग्रेटर दॅट हाऊसहोल्ड इज मल्टी डायमेन्शनली पुअर, म्हणजे बहुआयामी दुसरी गरीब आहेत असं कशाने कळतं, जर त्याचं प्रमाण 33.33 यापेक्षा जास्त असेल तर त्याला काय म्हणतो आपण, बहुआयामी दारिद्र्य म्हणू शकतो. हे प्रमाण लक्षामध्ये ठेवा. 33.33 कशामधलं येते, MPI मधलं आहे, मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स. कधीपासून काढतात, 2010. कोण काढतं, UNDP. यामध्ये मुख्य 3 घटक आहेत. मुख्य 3 आहेत आणि उपघटक किती आहेत, उपघटक 10 आहेत. ठीक आहे. 10 घटक, मुख्य 3 घटक. त्यामध्ये मग परत आरोग्य आहे, साक्षरता आहे आणि राहणीमान आहे मुख्य घटकामध्ये. इकडे इतर घटकामध्ये बरेच आहेत. ठीक आहे. तर बरेच कुठले तर इंडिया आपले व्हिडिओ वाढत जाईल, त्यासाठी मी त्याच्यावर सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे, तो पाहून घ्या. एवढं सफिशियंट आहे. ठीक आहे. ओके. शेवटचा प्रश्न बघू आपण. मौद्रिक धोरण म्हणजे असे नियामक धोरण की ज्याद्वारे केंद्रीय बँक डॅशवर आपले नियंत्रण ठेवते. तर मौद्रिक धोरण म्हणजेच काय, मॉनिटरी पॉलिसी आहे. मॉनिटरी पॉलिसी. तर मॉनिटरी पॉलिसी कोण जाहीर करतं, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, RBI जाहीर करते. ठीक आहे. ती कशी आहे तर बायोमंथली आहे. बायोमंथली म्हणजे द्वैमासिक आहे, दर 2 महिन्यात जाहीर होतं. मग या धोरणामध्ये 2 प्रकारचे दर आहेत मौद्रिक धोरणामध्ये. त्यापैकी एक संख्यात्मक साधनं आहेत, संख्यात्मक, आणि दुसरे गुणात्मक साधनं आहेत, गुणात्मक साधनं आहेत. आता हे धोरण कोण जाहीर करतंय, तर RBI मध्ये समिती आहे, मॉनिटरी पॉलिसी कमिटी, मौद्रिक धोरण समिती. ह्या समितीच्या माध्यमातून हे धोरण जाहीर केलं जाते. यामध्ये पुन्हा 2 आहेत बघा. त्यामध्ये एक प्रत्यक्ष साधनं आहेत आणि अप्रत्यक्ष साधनं आहेत. अप्रत्यक्ष साधनं यामध्ये 2 आहेत, CRR आणि SLR. इकडं बँक रेट आहे, रेपो रेट आहे, रिव्हर्स रेपो रेट आहे, MSF मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी आहे, MSF. त्यानंतर परत बेस रेट आहे, मूळ दर ज्याला म्हणतो आपण, ओपन मार्केट ऑपरेशन आहे. ही सगळी संख्यात्मक साधनं आहेत. संख्यात्मक साधने. बाकी गुणात्मक कुठले असतील तर उपभोग कर्ज नियंत्रण आहे, उपभोग कर्ज नियंत्रण. त्यानंतर मार्गदर्शन आहे, मार्गदर्शन. ठीक आहे. तारणाची यादी आहे, तारण यादी. त्यानंतर पुन्हा यामध्येच कर्जाचे रेशनिंग आहे, कर्जाचे रेशनिंग. म्हणजे अशी बरीच साधनं आहेत मित्रांनो, त्याचा समावेश गुणात्मक साधनामध्ये होतो. आणि संख्यात्मक साधनं आहेत. तसं हे मौद्रिक धोरण नेमकं काय करतं, वरचे पर्याय बघा. सार्वजनिक खर्च याच्यावर नियंत्रण आणतं, कर महसूल नियंत्रण आणतं, पैशाचा पुरवठा यावर नियंत्रण आणतं, वरील सर्व. काय उत्तर असेल सांगा बरं, चला पटकन कमेंट करा. तर सार्वजनिक खर्च आणि कर हे जे 2 घटक दिलेले आहेत ना, हे 2 घटक, सार्वजनिक खर्च आणि सार्वजनिक महसूल, हे कर महसूल, हे 2 घटक राजकोषीय धोरणामधले आहेत. राजकोषीय धोरण कोण जाहीर करतं, सरकार जाहीर करतं. ठीक आहे. राजकोषीय धोरण जे वार्षिक आहे,
ज्याला फिजिकल पॉलिसी असं म्हणतात, फिजिकल पॉलिसी, ह्याच्यावरचा पण एक व्हिडिओ मी केलेला आहे. ठीक आहे. यामध्ये सार्वजनिक खर्च, सार्वजनिक उत्पन्न, सार्वजनिक कर, कर्ज या घटकांचा समावेश होतो. म्हणजे दोन्ही घटक इकडे येणार नाहीत, म्हणजे आरबीआयचं नियंत्रण करू शकत नाही, उरला एक पर्याय. ठीक आहे. आता हे दोन नाहीत म्हणजे वरील सर्व कटलं, उरला एकच पर्याय, पैशाचा पुरवठा, याचं नियंत्रण करणं या आरबीआयच्या मौद्रिक धोरणाचा महत्त्वाचा उद्देश असेल. ठीक आहे. धन्यवाद, थँक्यू. पुढच्या लेक्चरला तुम्हाला आणखी असे बरेच व्हिडिओ अपलोड करून देईन. उद्यापासून चालू घडामोडी सेशन आपलं रेग्युलर चालू होईल. पण ठीक आहे, थँक्यू सो मच.